राज्यातले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले। आरोग्य विभागात 6,500 कोटींचा अॅम्ब्युलन्स घोटाळा झालाय असा आरोप रोहित पवार यांनी केलाय। इतकंच नाही तर सुमित फॅसिलिटी या कुठल्याही अनुभव नसलेल्या कंपनीला कोट्यवधींची कंत्राट का दिली गेली असा सवालही त्यांनी विचारलाय। पत्रकार परिषद घेत रोहित पवार यांनी सावंतांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले। विशेष म्हणजे जिवंत खेकडा दाखवत रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली। सर्व उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय जर त्यांना नीट करायचे झाले असते तर 2,000 कोटी रुपये लागले असते, पण त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून सामान्य लोकांना चांगली व्यवस्था मिळावी याकडे दुर्लक्ष करून त्यांनी 6,500 कोटीचा घोटाळा इथं केलेला आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। ALS म्हणजे ऍडव्हान्स जी ॲम्ब्युलन्स असती त्याच्यामध्ये 48 लाख रुपयाचं एक गाडी असं पहिला GR मध्ये म्हणजे या सरकारच्या पहिल्या GR मध्ये धरलं होतं। ते नंतरच्या GR मध्ये दुसऱ्या GR ला 3 कंपन्याला समाविष्ट करायचं म्हणून 84 लाखाला नेलं। BLS 30 लाखावरनं 62 लाखावर नेली। निनो मध्ये लहान मुलांसाठी जी काही ॲम्ब्युलन्स असते 48 लाखावरनं 91 लाखावर नेली। आता ह्याच्यात किती कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला। जर ऑगस्ट 2023च्या GR प्रमाणे घेतलं असतं तर 577 कोटी रुपये लागले असते, पण ह्यांनी GR बदलला 1,116 कोटी रुपये लागले। सुमित फॅसिलिटी नावाची एक कंपनी आहे, पिंपरी चिंचवडची ही कंपनी आहे। यांना ॲम्ब्युलन्स चालवायचा कुठेही अनुभव नाही, हे साफसफाई करणारी कंपनी आहे। मग आता ह्या सुमित कंपनीली एका स्पेनच्या कंपनीबरोबर करार केला। स्पेनची कंपनी दिवाळखोरीमध्ये निघालेली आहे, बँकरप्ट झालेली आहे। म्हणजे त्या कंपनीचा अनुभव दाखवला, सुमितवाल्यांनी त्यांच्याबरोबर टायअप केला आणि 16 जानेवारी 2023ला दावोसला मुख्यमंत्री तिथं असणारे जे इंडस्ट्रियल मिनिस्टर यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी करार केला। तो करार असा होता, इमर्जन्सी सर्व्हिसेस प्रोजेक्ट महाराष्ट्रासाठी डिझाईन करावं असा त्यांचा तो करार होता। त्याच्यानंतर हे टेंडर जेव्हा सुरू झालं तेव्हा सेंट्रल व्हिजिलन्स कमिटीचे एक नॉर्म्स असतात की आपल्याला टेंडरची तारीख किती दिवस ठेवू शकतो, किती दिवसामध्ये तो ओपन करू शकतो, त्याच्यानंतर डॉक्युमेंट सबमिट करायला किती दिवस देता येतात, आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये इथं फ्लॉज आहेत।